श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, बाळा, मला माहीत आहे रे, तुझ्या जीवनामध्ये सध्या खूप संकट आहेत, खूप त्रास आहे. तू खूप संकटांना सामोरं जात आहेस. आम्हाला माहीत आहे, तुला रोज कोणते ना कोणते तरी संकट तुझ्या समोर उभे राहते. पण तू लक्षात ठेव, हे तुझ्या जीवनातील जे संकट आहेत ते आता लवकरच दूर होणार आहेत. तू फक्त घाबरू नकोस. तू त्या संकटांना प्रामाणिकपणे सामोरे जा. त्या संकटांपासून तू लांब पळू नकोस. लक्षात ठेव, लवकरच तुझा चांगला काळ हा सुरू होणार आहे. तुझा चांगला दिवस हा लवकरच येणार आहे. तोपर्यंत तू घाबरू नकोस. संकटांना पाहून तू दचकू नकोस. त्यांना पाहून तू डगमगू नकोस. या उलट तू संकटांना भक्कमपणे प्रामाणिकपणे सामोरे जा. संकटांना जो व्यक्ती सामोरे जातो तो त्यातून कोणता ना कोणता मार्ग हा काढतच असतो. त्यामुळे तू संकटांना घाबरून जाऊ नकोस. या उलट त्यांना भक्कमपणे सामोरे जा. लक्षात ठेव, तू आमचा भक्त आहेस हे आम्हाला माहीत आहे. तू आमची सेवा करतोस. तुझी आमच्यावरती श्रद्धा आहे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे तू घाबरू नकोस. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आम्ही तुझ्या प्रत्येक संकटामध्ये तुझ्यासोबत उभे असू. तुझ्यावरती येणाऱ्या प्रत्येक संकटांना आम्हीसुद्धा तुझ्यासोबत सामोरे जाऊ. तू फक्त घाबरू नकोस. संकट आले की लगेच डगमगून जाऊ नकोस. या उलट संकटांना भक्कमपणे तू सामोरे जा. अरे, आयुष्यामध्ये संकट हे ये जा करतच असतात, पण त्या संकटांना खंबीरपणे सामोरे जाऊन जो त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो तोच आयुष्यात जिंकत असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेव, संकटांना पाहून घाबरू नकोस. या उलट त्यांना तू भक्कमपणे सामोरे जा. नक्कीच तू त्या संकटातून बाहेर पडशील. तुझ्या आयुष्यातील हा संकटाचा काळ लवकरच टळणार आहे. तुझ्या आयुष्यात देखील सुखाच्या आनंदाचे क्षण लवकरच येणार आहेत. त्यासाठी तू आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे 3 वेळा लिहून काढ. स्वामी पाहत आहेत तू हे करत आहेस की नाही, त्यामुळे हे नक्की कर. स्वामी सांगतात, आयुष्य हे आपल्या जीवनातील एक मोठा शिक्षक आहे. ते आपल्याला यश आणि अपयश दोन्हींचा सामना कसा करायचा ते शिकवतात. तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची नवीन उंची तुम्ही नक्की गाठा. तुम्ही अपयशाने खचून जाऊ नकास आणि यशाने हुरहुरून जाऊ नकात. लक्षात ठेवा, आयुष्य म्हणले की यश अपयश हे येतच असते, पण त्यातून जो भक्कमपणे परिस्थिती हाताळेल तोच माणूस म्हणून पुढे जातो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आयुष्य हे एक आपल्या जीवनातील मोठा शिक्षक आहे. ते आपल्याला अपयशामध्ये कसे खंबीर राहायचे आणि यशामध्ये कसे पाय जमिनीवरती ठेवायचे ते शिकवत असतो. त्यामुळे यश आणि अपयशांना घाबरून किंवा आनंदी होऊ जास्त काळ राहत जाऊ नकात. ह्या दोन्ही क्षणिक गोष्ट असतात. आज यश तर उद्या अपयश असतं, उद्या अपयश तर पुन्हा परवा यश असतं. त्यामुळे यश अपयश हे दोन्ही नाण्याचे बाजू असतात. त्यामुळे त्याची चिंता तू जास्त करत जाऊ नकोस. तू आपले प्रयत्न, आपले कष्ट प्रामाणिकपणे करत राहा. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये स्वप्ने पाहणे कधीही सोडत जाऊ नकात. स्वप्ने पाहायला शिका. स्वप्न पाहणे हे केवळ एक सुरुवात असते. त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कष्ट आणि कठोर परिश्रम हे अत्यंत आवश्यक असतात. जो व्यक्ती स्वप्न पाहत असतो तो त्यांना साकार करण्यासाठी मनामध्ये दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम घेण्याची क्षमता त्यामध्ये असली पाहिजे. त्याने मनातून पूर्णपणे ठरवले पाहिजे की माझे हे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे. त्यासाठी मला काही वाटेल ते करावं लागलं तरी मी करेन. कितीही मला कष्ट करावे लागले तरी मी ते कष्ट नक्कीच करेन. जो व्यक्ती असा विचार करतो तोच त्या स्वप्नांना
सत्यामध्ये उतरवतो. त्यामुळे लक्षात ठेवा, आपले स्वप्न साकार करण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे आवश्यक आहे. तुमच्या स्वप्नांचा त्यातून तुम्ही पिछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा. नक्कीच तुमचेही स्वप्ने लवकरच पूर्ण होतील. स्वामी सांगतात, प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला एक नवीन संधी देत असतो. त्या नवीन संधी एक काहीतरी शिकण्याची, काहीतरी करून दाखवण्याची एक नवा दिवस आपल्याला संधी देत असतो. आता त्याचा लाभ उठवायचा की त्याचा वाया घालवायचा हे पूर्णपणे ज्याच्या त्याच्यावरती अवलंबून असते. आयुष्यात प्रत्येक दिवस आपल्याला नवीन संधी देत असतो. त्यामुळे तुम्ही जर का आयुष्यात तुम्हाला सुद्धा काहीतरी करायचे असेल तर त्या संधीचा तुम्ही लाभ उठवावा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल दररोज पुढे टाकत चाला. एक दिवस असा नक्कीच येईल ज्या दिवशी तुमचे सर्व स्वप्न हे पूर्ण होतील. तुम्ही पाहिलेले प्रत्येक स्वप्न हे अस्तित्वात उतरलेले तुम्हाला दिसू लागतील. त्यामुळे जीवनातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी म्हणून पाहत चला. आजचा दिवस वाईट गेला म्हणून उद्यासुद्धा निराश राहून काहीही उपयोग नाही. यातून तुम्ही उद्याचा दिवससुद्धा खराब करत असतात. या उलट उद्याच्या दिवसाला नवीन जोमाने सामोरे जायला शिका. कष्टाने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक दिवस सदुपयोगी घालवा. प्रत्येक दिवसाचा सदुपयोग करा. एक ना एक दिवस तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. आपल्या स्वप्नांवरती बाळांनो विश्वास ठेवा. आपल्या आपला विश्वास जर असेल तर आपण ते स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकतो. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करत चला. स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची क्षमता आणि शक्ती ही आपल्यात असतेच. आपल्याला फक्त ती क्षमता आणि संधी ओळखता आली पाहिजे. जो व्यक्ती आपली क्षमता आणि शक्ती ओळखून स्वप्न पाहत असतो तो स्वप्न पूर्ण नक्कीच करत असतो. त्याला स्वतःच्या स्वप्नांवरती विश्वास येतो. तो ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत आणि परिश्रम घेत असतो. त्यामुळे आपल्या मनगटावरती विश्वास ठेवा. आपल्यामध्ये तेवढी क्षमता आहे की आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण करू शकू. त्यामुळे स्वप्न पाहणे कधीही थांबवू नका. पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी काही मेहनत, ऊर्जा, शक्ती लागेल, कष्ट घेण्याची क्षमता लागेल ती मात्र तुमच्यामध्ये असली पाहिजे. नाहीतर बिना कष्टाचे कोणतेही स्वप्न पूर्ण होत नाही. त्यामुळे स्वप्नांना कधीही मागे सरू नका. स्वप्न पाहताना कष्टांना कधीही मागे राहू नका. आपण जेवढे प्रामाणिक आणि सतत कष्ट करत राहू तेवढे लवकरच आपले स्वप्न हे अस्तित्वात उतरेल. त्यामुळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्यामधील आपले जे काही महत्त्वाचे स्वप्न आहे, जी काही इच्छा आहे ते पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत आणि सातत्य या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ज्या व्यक्तीच्या अंगी या 2 गोष्टी आहेत ते व्यक्ती आयुष्यात कधीही अपयशी होणार नाहीत. ते त्यांची स्वप्न नक्कीच अस्तित्वात आणतील आणि ते त्यांची स्वप्न नक्कीच पूर्ण करतील. आमचा आशीर्वादही त्यांच्यासोबत आहे. श्री स्वामी समर्थ.